अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांना माहीतच आहे ह्या महिन्यात म्हणजेच 26 डिसेंबरला सर्वांचा आवडता दिवस म्हणजे दत्त जयंती आहे। आपला आजचा व्हिडिओ खूप माहितीपूर्ण ठरणार आहे, कारण आपण 21 दिवसांची महाराजांची पारायण सेवा कशी करायची, ती उच्च कोटीची कशी ठरणार आहे ते बघणार आहोत। आपला आजचा माहितीपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण व्हिडिओमध्ये जे ठिकाण दिसते आहे ते तीर्थक्षेत्र औदुंबर आहे, जे सांगली जिल्ह्यामध्ये कृष्णा नदीच्या काठावर वसलेले आहे। सर्वांनी त्याचे दर्शन घ्या व व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हालाही समजेल की पारायण कसे करायचे, त्याची सेवा कशी करायची, मांडणी पूजा वगैरे कसं करायचे, सगळेच प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलो आहोत। तर मित्रांनो, ह्याच महिन्यात 26 डिसेंबरला सर्वांचा आवडता दिवस म्हणजे दत्त जयंती आहे। ह्या दिवशी दत्त महाराजांचे व स्वामी महाराजांचे पृथ्वीवरचे अस्तित्व इतर दिवसांपेक्षा 1000 पटीने जास्त उच्च कोटीचे मानले जाते। म्हणूनच तुम्ही याच दत्त जयंतीच्या काळात महाराजांची संकल्पपूर्वक सेवा केली तर ती सेवासुद्धा उच्च कोटीची ठरणार आहे। आणि तुम्ही जो काही संकल्प करणार आहात तो येणाऱ्या नवीन वर्षात नक्कीच 100% पूर्ण होणार आहे। म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमधून संकल्पपूर्वक स्वामी महाराजांची सेवा कशी करावी, कधीपासून करावी, संकल्प कसा करावा व सेवा कुठे बसून करावी, हे सर्वच प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। गुरुचरित्राचे पारायण संकल्पपूर्वक कसे करायचे हे आपण एका व्हिडिओमध्ये पाहिले आहे। दत्त जयंतीच्या पूर्वीचा गुरुचरित्राचा पारायण सप्ताह, त्याचा संकल्प, पूजा हे सर्व आपण त्या व्हिडिओमध्ये पाहिले आहे। ज्यांनी तो व्हिडिओ पाहिला नसेल तो आपल्या चॅनलला नक्कीच पहा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्री स्वामी समर्थ सारामृताचे पारायण दत्त जयंतीपर्यंत कसे करायचे ते पाहणार आहोत। मित्रांनो, पहिल्यांदा तर समजून घ्या, आपल्याला ह्या महिन्यात सारामृत पारायण हे 21 दिवसांचे म्हणजेच 6 डिसेंबर ते 26 डिसेंबरपर्यंत पारायण करायचे आहे। आपल्यापैकी एकही स्वामी भक्त असा नसेल ज्याला स्वामींची सारामृत माहिती नाही आहे, ज्यामध्ये स्वामी महाराजांच्या अनेक लीला आपल्याला पाहायला मिळतात। समाजात जगताना आपण कसे जगले पाहिजे, संकटातून कसे सावरले पाहिजे, शिवाय एकदा तरी हे पारायण केलं पाहिजे। त्यानंतर तुम्हाला समजेल स्वामी स्वतः प्रत्येक संकटात स्वतः आपल्या भक्तांसोबत उभे राहतात। त्यासाठी तुमच्याजवळ सारामृत नसेल तर ते ह्या 2 दिवसात नक्की खरेदी करा, जेणेकरून तुम्हाला हे पारायण करता येईल। कोणत्याही एखाद्या जवळच्या स्वामी केंद्रात किंवा तुमच्याजवळ असणाऱ्या एखाद्या धार्मिक गोष्टींच्या दुकानात जिथे धार्मिक ग्रंथपोथी मिळतात तिथून ते खरेदी करा आणि सर्वांनी हे 21 दिवसाचे स्वामी समर्थ सारामृताचे पारायण नक्की करा। ही तुमची 21 दिवसांची दत्त जयंती काळातील उच्च कोटीची महाराजांची सेवा राहील। आता बघा, 6 डिसेंबरला तुम्हाला या सारामृत पारायणाची सुरुवात करायची आहे, म्हणजेच बुधवारी। तर बुधवारी तुम्हाला नेहमीप्रमाणे सकाळी स्वच्छ अंघोळ करायची आहे, घर अंगण स्वच्छ झाडून पुसून घ्यायचे आहे व नंतर घरात सर्वत्र गोमूत्र शिंपडून घ्यायचे आहे। आता जे शहरात राहतात, ज्यांच्याकडे गोमूत्र अवेलेबल नसेल, त्यांनी गंगाजल किंवा गुलाबजल शिंपडून सर्व घर पवित्र करायचे आहे। देवघरसुद्धा स्वच्छ करून घ्यायचे आहे। त्यानंतर नेहमीप्रमाणे अंगणात सडा रांगोळी करा, म्हणजेच काय, तुम्हाला जितकं स्वच्छ, सुंदर व उत्साहात करता येईल तितकं हे पारायणाची सुरुवात करा, कारण साक्षात स्वामी महाराजांना आपल्या घरी बोलावून हे पारायण करायचे आहे। त्यामुळे तुम्ही स्वामींचे स्वागत जमेल तितक्या उत्साहात करा। त्याआधी मला तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे, ती म्हणजे ज्या महिलांना माहिती आहे की 26 तारखेपर्यंत ज्यांची पिरियड येणार आहे त्या स्त्रियांनी 6 तारखेपासून पारायण करू नये, कारण खंड पडू शकतो। त्यांनी 8 दिवसाचे पारायण दत्त जयंतीच्या आधीचा सप्ताह तुमच्या पिरियडनुसार करावा। पण ज्या महिलांची पिरियड 6 तारखेपूर्वी होणार आहे त्यांनी ही सेवा 21 दिवस पारायण जरूर करावे। पुरुष लोक जे इच्छित आहेत ह्या पारायणासाठी ते मात्र बिनधास्तपणे 6 ते 26 डिसेंबरपर्यंत संकल्पपूर्वक हे पारायण करू शकता। आता हे पारायण सुरू करण्यापूर्वी एक वेगळी अशी पूजा मांडलीच पाहिजे असा काही नियम नाही। नेहमीप्रमाणे तुम्ही देवघरातच पूजा करून तुम्ही पारायणाला सुरुवात करू शकता। पण हे दत्त जयंती मासातील पारायण आहे, त्यामुळे ते जितकं उच्च कोटीचे करता येईल तितकी सेवा करून करायची आहे।
त्यासाठी पूजा मांडणी करा. जमणार नसेल तर नाही केली तरी चालते. देवपूजा करून पारायण चालू करा. जर पूजा मांडणी करायची असेल तर स्वामींना पहिल्यांदा स्वामी नामाचा जप करत करत आधी पाण्याने स्नान घालायचे आहे. त्यानंतर मूर्ती स्वच्छ पुसून परत मूर्तीला पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. त्यानंतर ते पंचामृत बाजूला करून पुन्हा स्वामींना स्वच्छ पाण्याने स्नान घालून मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे व अष्टगंध आणि चंदन लावून मूर्तीला हिना अत्तर लावायचे आहे. हळद कुंकू स्वामींना बिलकुल लावायचं नाही. त्यानंतर तुमच्याकडे वस्त्र असतील तर ती स्वामींना परिधान करायची आहेत व धूप दीप अगरबत्ती, डाव्या बाजूला कळश, कळशामध्ये 1 रुपयाचं नाणं लावून एक फळ एका पाटावर ठेवून मांडणी करायची आहे. तुम्हाला जशी जमेल तशी मांडणी करा. 21 दिवस रोज स्वामींना खडीसाखर ठेवा. ही मांडणी शक्यतो पिवळ्या वस्त्रावर करा. पिवळा चाफा, पिवळा झेंडू शक्यतो स्वामींना अर्पण करा. स्वामींना सर्वच फुले आवडतात, सर्वच रंग आवडतात, परंतु त्यातही पिवळा रंग स्वामींना अतिशय प्रिय आहे. एकंदरीत काय, नेहमीप्रमाणे मांडणी करा, जमेल तशी सुशोभित करा. त्यानंतरचा मुद्दा म्हणजे ज्यांच्या घरी स्वामींची मूर्ती नाही पण फोटो आहे, तर फोटोला अभिषेक कसा घालायचा असा प्रश्न पडतो. मग आता आम्ही मूर्तीच आणावी का? अभिषेक महत्त्वाचाच आहे का? तर अशा भक्तांनी मूर्ती आणण्याची काहीच गरज नाही. तुम्ही फोटोलाच एका स्वच्छ फडक्याने स्वच्छ पुसून घ्या व त्यालाच चंदन किंवा अष्टगंध लावून हिनाअत्तर शिंपडून त्याची पूजा करा. यानंतरचा दुसरा महत्त्वाचा नियम म्हणजे पारायणाची एकच निश्चित वेळ ठेवायची आहे. आज सकाळी 10ला बसलात आणि उद्या दुपारी 4ला बसलात असे बिलकुल चालणार नाही. संकल्पयुक्त पारायणाचे फळ हवे असेल तर काही अटी व नियम म्हणजे वेळेचे, आसनाचे बंधन तुम्हाला पाळायचे आहे. त्यासाठी तुम्ही जी वेळ व जे आसन पहिल्या दिवशी ठरवाल तेच शेवटपर्यंत पाळायचे आहे. आता संकल्प कसा करायचा? तर त्यासाठी तुम्ही एक ताम्हण घ्या, भांड्यामध्ये पाणी घ्या, फुलं घ्या, अक्षता घ्या, तुपाचा किंवा तेलाचा दिवा घ्या, अगरबत्ती, खडीसाखर, तुम्हाला जो इतर नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे तो घ्या. त्यानंतर पूर्ण पूजा मांडून संकल्प करा. त्यासाठी पूजा मांडणीसमोर एक रिकामं ताम्हण ठेवा व हातामध्ये एक फूल, थोडी अक्षता व पाणी घ्या. त्यानंतर तुमचं नाव, तुमचं गोत्र महाराजांना सांगा. पारायण दिवसाची तारीख सांगून तुमची जी काही इच्छा आहे ते मनोमनी सांगा. स्वामींना हे पारायण निर्विघ्न पार पाडण्यासाठी विनंती करून ते पाणी ताम्हणात सोडा. संकल्प फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे. रोज संकल्प बिलकुल करायचा नाही. संकल्प झाल्या स्वामी स्तवन एकदा तुम्हाला म्हणायचे आहे. जर तुमच्याकडे स्वामी स्तवन नसेल तर ते यूट्यूबला अवेलेबल आहे, ते ऐका किंवा गुगलवरही सर्च केल्यास ते अवेलेबल होऊन जातं. ते स्वामी स्तवन तुम्हाला एकदा म्हणायचे आहे व नंतर 1 माळ श्री स्वामी समर्थ जप करायचा आहे व 1 माळ कुलदेवाचा करायचा आहे. त्यानंतर अध्याय वाचनास सुरुवात करायची आहे. अध्याय 1 ते अध्याय 21 एका बैठकीत वाचायचे आहे. तुम्हाला हे वाचण्यासाठी 1 ते 1.5 तास लागतो, त्यामुळे वॉशरूम वगैरे सगळं आधीच करा. अध्याय संपन्न होईपर्यंत कोणाशी अजिबात बोलायचं नाही. अजिबात उठू नका. जर तहान लागली, घशाला अगदीच कोरड पडली आहे तर घोटभर पाणी प्या. पण 1 ते 21 अध्याय एका बैठकीत पठण करा. 1 ते 1.5 तासात तुमचं पठण होईल. ते झाल्यावर आपण आधीच महाराजांना खडीसाखर ठेवलेली असते, त्यामुळे अध्याय झाल्यानंतर लगेच महाराजांची आरती करायची आहे. त्यानंतर महाराजांना तिवार मुजरा करायचा आहे व आसनाला घडी घालून स्वतःभोवती 3 वेळा प्रदक्षिणा घालायच्या आहेत. म्हणजे आजची सेवा तुमची संपन्न झाली. अशा प्रकारेच 21 दिवस तुम्हाला करायचे आहे. तर सकाळी हे करायचं असतं. संध्याकाळी काय करायचे? तर संध्याकाळी स्वामींना धूप दीप लावायचा व स्वामींची 1 माळ जप करायचा व आरती करून तुम्ही जे काही घरात नेहमीचं जेवण केलेलं आहे, म्हणजेच भाजी भाकरी केलेली आहे, तोच नैवेद्य स्वामींना दाखवायचा आहे. पारायणाच्या काळात मांसाहार बिलकुल करायचा नाही. मद्यपान करायचं नाही. कडकडीत ब्रह्मचर्याचे पालन करायचे. ब्रह्मचर्याचे पालन म्हणजे काय?
तर पारायण काळात स्त्री पुरुषांनी शारीरिक संबंध अजिबात ठेवायचा नाही. पण ज्यांचे पारायण मूल होण्यासाठीचा संकल्प धरून केलेले असेल त्यांनी ब्रह्मचर्या नाही पाळली म्हणजे शारीरिक संबंध ठेवले तरी चालतील. पण अशा महिलांनी व पुरुषांनी देवघरात डोक्यावरून स्नान करून पवित्र होऊनच देवघरात जायचे आहे. जेव्हा संकल्पयुक्त पारायण करतो तेव्हा बाहेरगावी जायचे नाही, पर अन्न खायचे नाही. आज सकाळी 10ची वेळ ठेवली तर उद्या सकाळी 10लाच प्रारंभ करायचा आहे. 12 ते 12:30 हा महाराजांचा भिक्षेचा काळ असतो, त्यामुळे ह्या 12 ते 12:30च्या वेळेत पारायण करायचे नाही. आता यानंतर 21व्या दिवशी काय करायचं तर 21व्या दिवशी तुम्ही जो काही नैवेद्य केलाय तो दाखवून संकल्प सोडायचा आहे. संकल्प सोडताना सेमच एक ताम्हण, हातात पाणी, एक फूल व अक्षता घेऊन, महाराज माझं पारायण निर्विघ्न पार पडले, तुम्ही ते करून घेतलं त्याबद्दल धन्यवाद, अशा प्रकारे महाराजांचा आभार मानत संकल्प सोडायचा आहे. ह्या पारायणाचं उद्यापन वगैरे काही नसतं, पण 21व्या दिवशी तुम्ही जवळच्या केंद्रात किंवा दत्त मंदिरात जमेल असं अन्नदान करा. महाराजांना रोज नमस्कार व त्रिवार मुजरा करा. कटाक्षाने मांसाहार व मद्यपान टाळायचं आहे. वेडेवाकडे बोलायचे नाही, अपशब्द, कोणाची निंदा करायची नाही. या पारायणाचे फळ 100% मिळतेच. महाराज कुठलीच सेवा वाया घालवू देत नाहीत. आपल्यासाठी हे दत्त जयंतीच्या मासातील सारामृत पारायण नवीन वर्षातील एक संजीवनी, एक नवे आयुष्य, एक नवा आनंद घेऊन येणार आहे. त्यामुळे हे साधेसुधे नियम पाळून मनोभावे सेवा करून संकल्पपूर्वक पारायण नक्की करा. 100% त्याची फलप्राप्ती होईल. तर आज 4 डिसेंबर आहे. जर तुमच्याकडे सारामृत ग्रंथ नसेल तर तो आज किंवा उद्या किंवा परवा सकाळी खरेदी करा. स्वामींची फोटो किंवा मूर्ती नसेल तर ते घेऊन या. अजूनही 2 ते 3 दिवस शिल्लक आहेत. तयारीनिशी हे पारायण दत्त जयंतीपर्यंत नक्की पूर्ण करा. ह्याचे अनेक फायदे तुम्हाला होतील. श्री स्वामी समर्थ. तसेच जर तुम्हाला गुरुचरित्राचे पारायण श्री दत्त जयंतीच्या काळामध्ये करायचे असेल तर ते कसे करायचे, त्याचे नियम काय आहेत, संकल्प हा असाच करायचा असतो, पण ते मांडणी वगैरे कसं करायचं, अध्याय कसे वाचायचे ते आपण एक व्हिडिओ केलेला आहे. तो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला तो पारायण सप्ताह कसा करायचा असेल हेही समजून जाईल. शिवाय तुम्ही हेही 21 दिवसाचे पारायण ही नित्यसेवा असते, हेही करा. 100% फलप्राप्ती होणारे हे पारायण आहे आणि दत्त जयंतीच्या काळातील असल्यामुळे ते उच्च कोटीची सेवा ठरणार आहे. तर प्रत्येकाने ही सेवा करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये अशक्य ही शक्य करतील स्वामी नक्की टाईप करा. लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.